विभिन्न ब्राह्मण संगठनों महाराष्ट्र सरकार ने फुले फिल्म के निर्देशक को चेतावनी जारी करने का अनुरोध किया है कि फिल्म फुले में कुछ आक्षेपार्ह दृश्य हैं, जो ब्राह्मण समुदाय की पहचान को चोट पहुंचाती हैं। अगर दृश्य नहीं हटाए गए तो फिल्म पर प्रतिबंध लगा दिया जाएगा। इस अवसर पर ब्राह्मण समाज के पदाधिकारियों ने दिया DYSP और प्रांत को निवेदन। फुलेंमुळे आहोत, सावित्रीबाईंमुळे आहोत, शिक्षणाचा जो काही त्यांनी मंत्र आम्हाला दिला त्यामुळे खरंच आम्ही ते आहोत। पण हा चित्रपटाचा जेव्हा आम्ही टीजर बघितला तेव्हा त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी ज्या ब्राह्मण समाजासाठी खूप क्लेशदायक आहेत अशा आम्हाला दिसून आल्या। त्यावेळी स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध होता हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे, त्याच्यावर चिखलफेक झालेली होती तेही मान्य आहे, परंतु ती चिखलफेक एका पर्टिक्युलर व्यक्तीने जी ब्राह्मण समाजाच्या होती आणि शेंडी आहे अशा मुलांनी केली हे दाखवणे हे खूप आक्षेपार्ह आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं। दुसरी गोष्ट त्यातले काही आक्षेपार्ह भाग, काही प्रसंग हे ब्राह्मण समाजाला एकदम म्हणजे लज्जास्पद आहे। तर ह्या गोष्टी दूर होणं निश्चितच अपरिहार्य आहे। तर त्यासाठी निर्माता दिग्दर्शक यांनी आणि ब्राह्मण समाजातले काही सदस्य जे प्रमुख सदस्य असतील त्यांच्या समोर त्या चित्रपटाचं एकदा प्रदर्शन व्हावं आणि त्या प्रदर्शन करून त्यातले का गोष्टी अशा आहेत, कशासाठी आहेत याचं स्पष्टीकरण खुलासावार व्हावं हे फार अत्यंत जरुरी आहे। त्यासाठी ब्रॉडकास्ट मिनिस्टर, परत सेन्सॉर बोर्ड आणि आपले सांस्कृतिक मंत्री आणि या अनुषंगानं जे कोणी संदर्भित असतील निर्माते, दिग्दर्शक, कथा, पटकथा लेखक सगळे, तर यांना या ठिकाणी जबाबदार धरून त्यांनी याचा खुलासा करावा हे अशी आमच्या ब्राह्मण समाजातर्फे आमची एक विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार। आज आम्ही या महिला ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या केवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आम्ही येऊन आपल्याशी बोलू शकतोय। हे सगळं श्रेय निर्विवादपणे फुले दाम्पत्याला जातं। एक चित्रपट प्रदर्शित होतोय फुले नावाचा 11 एप्रिल रोजी आणि नुकताच त्याचा टीजर प्रदर्शित झालेला आहे। तर त्या टीजर मध्ये एक दृश्य दाखवण्यात आलेलं आहे, एक छोटा बटू त्याची मुंज झालेली आहे, शेंडी जानवा आहे आणि तो चिखल मारतोय किंवा शेंड मारतो आहे असं त्या टीजर मध्ये दाखवलेलं आहे। आम्हाला समस्त ब्राह्मण लोकांना समजलं नाहीये की हे कशासाठी जाणीवपूर्वक दाखवलं जातंय आणि एका छोट्या मुलाच्या हातून हे खरंच भयानक आहे किंवा एक विकृती आहे असं आम्हाला म्हणावंसं वाटतं। वस्तुतः ज्या वेळेला शाळा उघडायची होती पुण्यामध्ये तेव्हा आमच्या ब्राह्मण समाजाचे भिडे होते, त्यांनी फुले यांना जागा दिलेली आहे। म्हणजे ब्राह्मण समाजाचा विरोध याला कधीही नव्हता। या सगळ्या बायोग्राफीमध्ये आपण ऐकून आहे की फुलेंना याचा विरोध समाजाकडनं होता, पण एका पर्टिक्युलर समाजाकडनं तो विरोध होता हे जाणीवपूर्वक दाखवणं याच्यासाठी आम्ही हा निषेध व्यक्त करतो आहोत। हे दृश्य चित्रपटातून ताबडतोब वगळण्यात यावं, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातली ब्राह्मण संघटना याच्या विरोधात रस्त्यावर येईल हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। आज आम्ही तर प्रांत साहेबांना आणि DYSP यांना हे निवेदन दिलेलं आहे, शांततेनं दिलेलं आहे। आमच्या दुसऱ्या कुठल्याही मागण्या नाही की आता काळ आपण बघत आहात याच्यामध्ये जातीय सलोखा राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि चित्रपट हे असं एक माध्यम आहे की ज्याचा इम्पॅक्ट समाजावर फार लवकर होतो। त्यामुळे आपण असं कुठलंही दृश्य त्याच्यामध्ये दाखवता कामा नये। सेन्सॉर बोर्ड, ह्याचे निर्माते, दिग्दर्शक आणि सांस्कृतिक खातं याला आमची विनंती आहे
की आमच्यामधील जी काही ज्येष्ठ मंडळी आहे, ज्यांना याचं नॉलेज आहे, त्यांच्या समोर हा चित्रपट दाखवण्यात यावा आणि त्याच्यामध्ये आक्षेपार्ह दृश्य काय आहे की बाबा त्यांना नेमके यातलं काय दाखवायचंय हे तरी आम्हाला समजण्यात यावं, की जेणेकरून आमच्या छोट्या बटूचा वापर ज्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे केवळ TRP वाढवण्यासाठी जर हे आपण करत असाल तर हे अत्यंत घृणास्पद काम आहे आणि याचा आम्ही सगळे मिळून निषेध करतो आहोत. पूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही याचा निषेध करतो आहोत. सर्व ब्राह्मण संघटना आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघटनेची मी राज्याचे उपाध्यक्ष म्हणून याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करते आहे आणि लवकरात लवकर याची कार्यवाही व्हावी, अन्यथा 11 एप्रिलला हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. जय परशुराम.